बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही दे। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी। पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि नद्यांचे पुनरुज्जीवन घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। चला जाणूया नदीला या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला नुकतीच सुरुवात झाली। चला या उपक्रमाच्या थोडक्यात माहिती घेऊया। एप्रिल 11 रोजी देगलूर तालुक्यातील वझरगा ते सगरोळी या 22 किलोमीटर अंतरातील मन्याड नदीच्या पुनरुज्जीवनासाठी चला जाणूया नदीला उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला। हा उपक्रम साजरा झाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते। त्यांच्यासोबत आमदार जितेश अंतापूरकर, नाम फाउंडेशनचे समन्वयक शेळके, पर्यावरणतज्ञ प्रमोद राजाभाव देशमुख, अभ्यासक डॉक्टर सुमंत पांडे, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? नदीचे मूळ स्वरूप परत मिळवणे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करणे, पूरस्थिती टाळणे आणि भूगर्भजल पातळी स्थिर ठेवणे। गाळ काढल्याने नदीतील जलधारण क्षमतेत वाढ होईल, पाणी जमिनीत मुरेल, बंधाऱ्यांमध्ये पाणी टिकेल आणि शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध राहील। यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणालाही चालना मिळणार आहे। या उपक्रमामागे 3 संस्था मिळून काम करत आहेत। संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ग्रामविकास संस्था, नाम फाउंडेशन। गावकऱ्यांची सहभागिता, तांत्रिक सहाय्य, यंत्रसामग्री व शासनाची परवानगी यांचे उत्तम समन्वय साधत उपक्रम राबवला जातोय। ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट आणि शेतकरी या सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग उपक्रमाची खरी ताकद आहे। या यशस्वी उदाहरणामुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळून व्यापक स्तरावर नदी पुनरुज्जीवन शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तर मंडळी, अशीच सकारात्मक पावलं आणि ग्रामस्थांची एकजूटच आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करू शकते। अधिक अशा प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू एक नवी बातमी घेऊन, तोपर्यंत नमस्कार। त्याला ते फक्त ह्या मेन लाईटला जोडून देण्यासाठी तो भाग आपण सगळ्यांनी आपण लक्ष घालू याच्यामध्ये। पण काम चालू झालं तर अशा गोष्टीला कुठेतरी निकाल लागतो मित्रांनो। त्याच्यासोबत हे काम एवढं मोठं प्रचंड आहे की शतकानुशतकात कुणीतरी एखादा मनुष्य करतोय, ते गोष्ट ध्यानात घ्या। शतकानुशतकामध्ये तर ते भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। एवढं मोठं हे काम पूर्ण करायचं शिवधनुष्य आहे। नक्कीच खूप अडचणी येतील आणि ज्याच्यामध्ये ह्या काही अडचणी येतील, कामाच्या असतील, काही असतील, त्या सगळ्या काम चालू असलं तरच त्या सुटतील। कामच संपल्यावर इथं कोणी येणार नाही, मग ते आपण मांडणार कुठं? तर असा प्रश्न आहे। त्याच्यामुळं आपण या सगळ्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं जबाबदारी निभवावी असं मी सगळ्या सरपंचांना विनंती करतो। दुसरी गोष्ट म्हणजे जर आता जो नवीन वित्त आयोग येतोय त्याच्यामध्ये तर ह्या नदीच्या कामासाठी जर आपण काही तरतूद करू शकला तर तो आपल्या सगळ्यांच्या परिसरातल्या ग्रामपंचायतीचे जे सगळे कारभारी लोक आहेत तर त्यांचा तो एक मोठा एक वेगळेपण दिसेल, एक शहाणपणा दिसेल सगळ्यांना। म्हणजे खूप मोठा पाहिजे। आपण पुष्कळदा काय करतो की काहीतरी गटारी काढ, CC रोड काढ, समाज मंदिर बांध, त्याला कशाला तरी गोल भिंती बांध, तर हे अशामध्ये निष्कारण ज्याच्या अनुत्पादक कामामध्ये आपण खर्च करतो तर हे काम आपले किती पिढ्या पुढचं आपल्याला दुवा देतील। अशा पद्धतीचे जर तुम्ही काही तुमच्या पंचायतमध्ये तरतूद करू शकलात तर चांगलं राहील असं एक मला त्या प्रसंगी वाटतं। धन्यवाद। नमस्कार, मी साठ पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहू शकता मन्याड नदीचे गाळ पात्र करण्याचे या ठिकाणी धोरण शासनातर्फे बांधण्यात आलेलं। आज जिल्हाधिकारी कर्डिले साहेब या ठिकाणी स्वतः उद्घाटनासाठी उपस्थित झाले होते। याचे काय नियम आणि चला जाणूया नदी हा जो शासनाचा महत्त्वाचा प्रोग्राम होता, याच्यामध्ये मन्याड नदीची निवड केली होती आणि त्याचा जो अभ्यास या सगळ्या तांत्रिक लोकांनी केला त्याच्या अभ्यासाअंती काही निष्कर्ष पुढे आले आणि या गेल्या काही दिवसामध्ये जे सिल्टेशन झालेलं आहे आणि काही ठिकाणी नदीचं पात्र बदललेलं आहे, काही ठिकाणी ओढे नाले चोकअप झालेले आहेत आणि त्यामुळे पुराची समस्या खूप तीव्र या ठिकाणी बनलेली आहे। त्या सगळं एकदा ॲनालिसिस झाल्यानंतर मग हे जे डिसिल्टेशनचं काम आपण चालू केलेलं आहे आज, त्याच्यामध्ये आपल्याला याच्या अभ्यासाचे जे सुमंत पांडे माननीय आमदार महोदय, त्यानंतर संस्कृती संवर्धन मंडळ आहे यांनी पण इथलं स्थानिक मोबिलायझेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं नाम फाउंडेशन जे आहे यामध्ये आपल्याला सहकार्य करत आहे आणि नाम फाउंडेशन
शासकीय निधी कमी पडला तरी आम्ही त्यांना पुढं जाऊन या ठिकाणी मदत करू अशी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. आणि निश्चितपणे आपल्या गणपतीच्या रिवायवलचे जे काही प्रयत्न आहेत त्याची एक छोटीशी सुरुवात या निमित्ताने आज झालेली आहे. आणि आपण लोकांचा सपोर्ट मिळतात त्या सपोर्टमधून आपण काम करत राहू मला वाटतं. गाळ म्हणताना त्याच्यामध्ये जे वाळू निघणार आहे, शेती साठा निघणार आहे, ते लोकांच्या हितासाठी वापर करू शकतात तर त्यांना कोणती अडवून किंवा त्यांना या ठिकाणी लावलेली प्रामुख्याने सिल्ट या ठिकाणी डिपॉझिट झालेली आहे. आणि जर आपल्याला वाढ वगैरे निघाली तर आमचा महसूलचा अधिकारी आहे यांना आम्ही सूचना दिलेल्या की आपण हे मॉनिटर करा. त्यामुळं बघू आपण म्हणजे सिल्ट आहे की काय कुठल्या गोष्टी येतात. तर प्रामुख्याने सिल्टेशन जे अभ्यासांची जी आहे ही सिल्ट या ठिकाणी जो एक्सपर्ट रिपोर्ट आहे त्या नदीसारखे इतर अजून काही असे नाले आहेत की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रवाहाने हे पाणी येते, त्याचं पूर परिस्थिती निर्माण होते, काही लोकांचा संपर्क तुटतो, जीवितहानी होते. त्याच्यासाठी इतर नाले जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा हेच योजना राबवली. बरोबर आहे. आपल्याकडे जलयुक्त शिवार 2.0 मध्ये आपण मोठ्या प्रमाणावर त्याला प्रशासकीय मान्यता दिली नाल्याची. एक आपला मुखेडमध्ये हिब्बट, मोटरगाव आणि माऊली जवळ 9 किलोमीटरचं नाल्याचं काम पण आपण जोरात आपलं चालू आहे. आणि त्याच्या दुतर्फा बांबू लागवडचं पण नियोजन आहे. निश्चितपणे नाले पण याच्यावर आपलं काम चालू आहे. याच्यामध्ये निधी आपल्याकडं मर्यादित आहे तरी पण आम्ही विनंती केली शासनाला आणि शासनाने पण माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही एक्स्ट्रा निधी लागला तरी आम्ही तुम्हाला देऊ. तर निश्चितपणे आपण यात आघाडी घेतली या कामात. राज्यभरात जर बघितलं तर नांदेडनी अर्ली स्टार्ट केल्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो की आम्ही काम केलं, आम्हाला एक्स्ट्रा निधी मागणी आपण करू शकतो. मला वाटतं की शासनाचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा एक मेन अजेंडा आहे. ओढे नाले याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट मिळेलच. आणि काही ठिकाणी तलावातला गाळ काढण्याचं काम पण व्हॉलंटरी आपल्याकडे चालू आहे. जसं की आपला सुधा प्रकल्प आहे, तिथं लोकांनी वाटणं फक्त स्वतः चालू केलेलं आहे. असं पण आम्ही वेलकमच आहे, म्हणजे ते लोक रेडी आहेत करायला तलावातला गाळ काढायला. तर निश्चितपणे तसे पण आपल्याकडं काम चालू झालेलं आहे. लेंडी धरणातल्या ज्या 11 गावातली जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा गाळ माती काढणं चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडून जिथं जिथं गाळ सिल्ट झालेलं आहे त्या सगळं डिसिल्टेशनचं काम आपण करू शकतो, काय अडचण आहे त्याला. आणि सर अजून एक असा प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे पुरवठा आहे त्या ठिकाणी राशन वेळेवर वाटप होत नाही, लोकांना राशन कार्ड वेळेवर भेटत नाही. राशन कार्डचा एक मेन इश्यू काय आहे की जे प्रायोरिटी सेक्टर आणि नॉन प्रायोरिटी 2 भाग असतात आणि बरेचसे लोक इलिजिबल नॉन प्रायोरिटीमध्ये आहेत ॲक्च्युली. तर त्या शासनाने त्यांना नॉन प्रायोरिटीमध्ये घेतलेलं आहे. त्यांना प्रायोरिटीची मागणी आहे. तर ही एक अडचण आहे आणि त्यामध्ये ते नॉन प्रायोरिटीमध्ये येऊ शकत नाही. ते पण काही लोकांना समजून घेतलं पाहिजे. दुसरी जिथं इश्यू आहेत असे काही तक्रारी आलेल्या आहेत तर त्यामध्ये एक कारण की EKYC जे आहे ना आपलं फार कमी होतं. त्या संदर्भामध्ये आज देगलूर बिलोली मतदारसंघाचे लाडके आमदार जितेश भाऊ आमतापूरकर या ठिकाणी उपस्थित झाले. ते सातत्यानं प्रयत्न करत होते की आपल्या नागरिकांना कशा पद्धतीने या ठिकाणी सवलती निर्माण करून देण्यात येतील. त्याच्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी बोलावून संपूर्ण आढावा या ठिकाणी त्यांचा घेण्यात आला आणि जे गाळ कशा पद्धतीनं काढून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी गाळमुक्त धरण करण्यात येईल, नदी आणि नाले असतील, ओळे असतील त्याला प्रवाह कमी करण्यात येईल, त्याच्यासाठी आज ते या ठिकाणी उद्घाटन केले आणि उपस्थित आहेत. साहेब अशाच पद्धतीनं देगलूर तालुक्यातील इतर नद्यांचं सुद्धा गाळ या ठिकाणी काढण्यात येईल. आज आपल्या मंडळ नदीच्या पात्रामध्ये संस्कृती संवर्धन मंडळ, शासन, प्रशासन यांच्या एकत्रीकरणाचं सहकार्य घेतलं. त्या ठिकाणी गाळ काढण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे. आजपासून त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आज आपण पाहू शकता की आपल्या भागामध्ये 2-3 महत्त्वाच्या नद्या आहेत. तर लेंडी नदी आहे, आपली जी मंडळ नदी आहे, मांजरा नदी आहे. या नदीच्या पात्रामध्ये जे दररोज गाळ शेतकऱ्यांचं होतं त्यामध्ये अनेक वर्ष हे संपर्क जिल्ह्यामध्ये निघून जातात. तर यावरती मुळात या समस्येवरती मात करण्यासाठी गाळ काढणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही बाजू ह्या या अनुषंगाने हा प्रोग्राम हाती घेतलेला आहे. आता त्याचा शुभारंभ द्यायला आणि आज उन्हाळा चालू आहे, त्या पावसाळ्याच्या आपल्याला प्रोग्राम पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपल्या भागातील दरवर्षीची समस्या शेतकऱ्यांच्या शेतीचं जे नुकसान होतं
वारंवार त्या समस्येकडे जावं लागतं, यावरती मात करण्याचा एक चांगला कार्यक्रम आज शासन, प्रशासन आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांनी हाती घेतला. त्या नुकतेच आपल्याकडे कलेक्टर कर्डिले साहेब आले होते, पांडे साहेब आहेत आणि नाम फाउंडेशन याच्यामध्ये चांगला महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. ते सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून त्यांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी चांगला हातभार त्यांच्यासुद्धा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ही आपल्या शेतकऱ्यांसाठी व या ग्रामस्थांसाठी वचरगावच्या नागरिकांची कशी मागणी वर्षापासून सातत्याने धरून बसते आणि काही लोकांचं या नदीच्या पलीकडे शेती असल्यामुळे जात असताना त्यांची जीवितहानी सुद्धा झाली. ते या ठिकाणी ब्रिजची मागणी करत आहेत, पुलाची मागणी करत आहेत. त्याला आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर. माझ्या मते पुलाची मागणी ही पूर्ण झालेली आहे आणि ते प्रस्तावित आहे ती लवकरच ती मागणी होऊन जाईल मला तशी खात्री आहे, कारण आम्ही सुद्धा शासन स्तरावरती त्याचा पाठपुरावा करतो. त्या काळात ते होऊन जाईल, त्याची काय अडचण नाही. मी माझ्या भागातल्या देगलूर आणि बिलोली मतदारसंघामध्ये ज्या ज्या पुराच्या परिस्थितीमुळे ज्या म्हणजे ज्या ठिकाणी ब्रिजेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी लागली की मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये मागणी केली, अधिवेशना खात्याने त्याबद्दल मागणी केली. लवकरच येत्या काळात मान्य करतो. मागच्या काळात आपल्याला काही अडचणी आल्या, परंतु याच्या काळात त्या अडचणी पूर्ण आमचे सहकार्य माणिक पत्रकार यांनी ही मागणी खूप वर्षापासून सातत्याने धरून बसलेली आहे. त्याला पाठपुरावा व्हावा अशी त्यांची विनंती आहे. आणि ज्या पद्धतीनं मन्याड नदीची गाळ काढण्यात येते तसेच इतर जे नाले आहेत, पुढे आहेत, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागते, त्या ठिकाणी सुद्धा ही मोहीम राबविण्यात यावी अशी लोकांची. बिलकुल पण आता ह्याची सुरुवात झालेली आहे. आता यामधून खरं तर जनतेचं सहकार्य यामध्ये फार महत्त्वाचं आहे. अनेकांची शेतजमिनी असतात, समस्या असते, सर्वांनी एकत्रित नदीची संस्कृती आहे खूप महत्त्वाचा आणि गहन विषय आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी एक गाईडलाईन देणारी एक टीम, शिष्टमंडळ गावोगाव आज जाणार आहे. याची आता ती चर्चा झाली. त्यामध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आपण जर सहकार्य केलं तर काम करणाऱ्यांचा उत्साह वाढून आपल्या ज्या नदी, नाले, ओढे ज्या असतील त्या ठिकाणी हा शेती राबवण्यासाठी लोक. आपण या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील वचरगाव या गावातील मन्याड नदी खूप वर्षापासून वाहत असताना या ठिकाणी काय झालं, त्याची जी पातळी मोठी होती ती अरुंद होत गेली, लहान होत गेली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पूर परिस्थिती वेळोवेळी निर्माण झालेली आहे. थोडंफार या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर संपूर्ण गाव लॉकडाऊन झाल्यासारखी या ठिकाणची अवस्था होते आणि या ठिकाणी पाहू शकता काही जीवितहानीसुद्धा शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे झालेले आहेत. मन्याड नदीवर जेवढे काही काठावर गाव वसतात त्या गावकऱ्यांची, महिलांची असेल, पुरुषांची असेल, शेताला ये जा करत असताना जीवितहानी झालेली आहे. ढोरं वासरं या ठिकाणी खूप वेळा वाहून गेलेले आहेत. प्रशासनाने यावेळेस 2025मध्ये त्याची दखल घेतलेली आहे. या मन्याड नदीची जी पात्रता आहे ती निर्माण होणे त्याच्यासाठी आज गाळमुक्त मन्याड नदी करण्याचं धोरण या ठिकाणी राबविण्यात आलं आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी राहणारे वचरगाव गावातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना काय वाटते की हे जे कार्य चालू आहे ते चांगलं असेल आणि ते त्यांचे जे मागणे आहेत ते पण कशा पद्धतीचे ते जाणले. सरपंच साहेब काय सांगणार आपण या ठिकाणी हे गाळ काढणं, गाळमुक्त नदी करण्यात येते त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर, हे गाळमुक्त नदीचे कार्य उत्तम आहे, ते चांगलं आहे. गाळ नदी आपली खोल जर झाली समजा तर शेतामध्ये पाणी येणार नाही, त्याचं शेतकऱ्यांना चांगलाच फायदा आहे. आणि विशेष म्हणजे जे बेट तयार झालेले आहे गळेगाव आणि गळेगाव शहराचं, त्या बेटाला जाण्यासाठी रस्ता पाहिजे. शेतकरी पावसाळ्यामध्ये जाणं येण्यासाठी त्यांना खूपच अडचण होत आहे. आताच 2-4 वर्षाखाली जीवितहानी 2-3 झालेली आहे आणि पुन्हा आता हे रुंदीकरण झाल्यामुळं अजून जीवितहानी होण्याची जास्त शक्यता वाटते. याच्याऐवजी दुसरी कोणती वाट नाही आपल्याला पलीकडे नाही सर, कोणतीच वाट नाही. ह्याच नदी पात्रातून दोन्ही बाजूला नदी आहे आणि ही पात्र आता रुंद झाल्यामुळे अजून पुन्हा जाताच येत नाही. आता तर हे जशा पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीनं पुलाचं सुद्धा काम अशी आपली मागणी. हो, जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता करून द्यावं प्रशासनानं, तेवढीच आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे. आमचं मत तेच आहे सर. आम्ही ते शासन जे काम करायले ते योग्य काम आहे. ते काय काम आमचं काय घातक नाही, काही नाही, लाभदायक आहे काम ते. पण आम्हाला एवढंच की आम्हाला मार्ग द्या, आम्हाला पीक, खत न्यायला, अवजार न्यायला. किती एकर शेती असेल तुमची? तिथं 600 एकर. 600 एकर. हा, 600 एकर शेती आहे सर. आमच्या गावची 100 आहे. आम्ही वजर घ्यायची आणि बाकीची जमीन गळेगावची.
गळेगाव गावचे जाणं येणं आम्हाला एवढीच मागणी आहे सर, दुसरं काही नाही. तुमच्या कामात अडथळा नाही, कशात अडथळा. आपण या ठिकाणी पाहू शकता 3 ते 4 गावची जमीन 600 एकरच्या वरी जास्तीच जमीन या नदीच्या पलीकडे असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप शेतकऱ्यांना ये जा ह्या नदीच्या पलीकडे करावं लागते. आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता पत्रकार माणिक सूर्यवंशी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी या ठिकाणी निवेदनाच्या द्वारे मागणी केलेली आहे. काही ठिकाणी त्यांनी आमदार साहेबांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना पत्र देऊन त्यांना सुद्धा विनंती केली होती आणि आज त्यांच्या या मागणीला यश आलेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. काय म्हणणार, कशा पद्धतीच्या अजून अडचणी आहेत आपल्या गावकऱ्यांच्या? आमच्या वज्रगाच्या आणि तुपशेगाव आणि गळेगाव वज्रगाची एकच अडचण आहे की आम्हाला पूल पाहिजे. जे शासन काम करते गाळमुख धरण ते आम्हाला चांगलेच आहे, कारण का तर पुराची परिस्थिती भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकऱ्याची समस्या एकच आहे की त्यांना जाण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही पुलाशिवाय. दोन्ही बाजूला नदी असल्यामुळे शेतकऱ्यांना जमीन कमीत कमी 500 ते 600 एकर जमीन त्या बाटामध्ये आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे की तात्काळ पुलाची मागणी आम्हाला द्यावी आणि जे बांधकाम ते गाळमुख धरण चालू आहे जिल्हाधिकारी साहेब एकीकडे गाळमुख धरण आणि एकीकडे पुलाचं काम हे दोन्ही असं चालावं अशी आपली मागणी. हो सर, कारण का आम्हाला जर आज गाळ काढल्या तर आम्हाला उद्या चालून तिकडे आम्हाला आमचं साहित्य आहे पेरणीचं, ट्रॅक्टर किंवा महिला आमचे घरचे असतील त्यांना आम्हाला पुढे जाता येणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे हे शेतकऱ्यांची राहदारी वाट आहे. जे या वाट्यानं एकदा पलीकडे गेल्यानंतर जर पाऊस पडला आणि पूर मोठा आला तर त्यांचे लहान लेकरं असतील कुटुंबातील किंवा त्यांचे घरग्रस्तीनी महिला असतील किंवा शेतमजूर असतील किंवा ढोरं वासरं असतील ते एकदा पलीकडे गेल्यानंतर ते अडकून बसतील आणि त्यांना अलीकडे आणण्यासाठी कोणताही पर्याय या ठिकाणी नाही. त्याच्यासाठी अजून हे काळमुक्त करण्यात आल्यानंतर हे पातळी वाढविण्यात आल्यानंतर मोठा या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकते अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. आणि त्या भीतीचं एकच समाधान असं आहे की त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पूलसुद्धा करून देण्यात यावं. एकीकडे हे जे गाळमुक्त नदीचं काम कार्य चालू आहे ते खूप अत्यंत महत्त्वाचं आणि उत्साहाचं आहे ते असं सांगतात, परंतु त्याच्याऐवजी त्यांचं फार एक गगनाला न मावणारा आनंद म्हणताना या ठिकाणी जर ब्रिज झाला तर त्यांना होईल अशी त्यांची या ठिकाणी सर्वांची अपेक्षा दिसून आली. आणि ते शासनाला व या ठिकाणच्या जे काही प्रशासकीय निमप्रशासकीय आणि राजकीय पुढाऱ्यांना त्यांचे हात जोडून विनंती करण्यात येते की लवकरात लवकर या ठिकाणचे ब्रिज करून देण्यात यावं. त्याच्यानंतर हे तर कार्य चालूच राहावं, त्याच्याबरोबर ते पण कार्य चालू राहावं अशी त्यांची या ठिकाणची मागणी दिसून आली. कॅमेरामॅन सोबत मिसाक पडेल, NC न्यूज टीव्ही.